बास केलोय खेळायचं. अरे 2 महिने झालं नुसतंच खेळते आणि आता कटाळा आलाय बघ सुट्टी. ए मध्या तुला कटाळा आलाय वय? मला तर नाही आलं बघ अजून. ए खेकड्यावर जायचं का साड्यावर? अरे माकडांनो, दर 2 दिवस नाहीच की तुम्ही खेकड्याला. जे खेकडे तरी राहिले असतील का आता? ए, मग खाली जायचं का नदीला? मोठमोठ्या पत्र्या असतात. सुन्या सांगित होता आपल्या हातावर एक एक असतो. तुझा पत्रे केवढा आहे बघू, बिळातनं बाहेर काढ की. आई घाल की तुझी. ए मस्कर नको. अरे मध्या ते खेकडे वेगळं असतात. अरे त्यासनी बिळातनच बाहेर काढायला तास जातो. माहित नसतं काय नसतं बोलत जाऊ नकोस की मग. ए मग मावाला जाऊया का? नाहीतर पावाय तरी. ए आई घाल्या, मागच्या भावान चावलेलं बोचा अजून सुचलाय. कुठं बसायचं म्हणलं की कळ येत्या. आणि आता परत जाऊन की पुन्हा सुजून घ्यायचंय वेळ. आणि सुट्टी लागल्यापासून सकाळी उठलो की न्यारीला भूक लागत त्यावर राधाळ्या मशिगत पाण्यात पडून आहेत की अजून किस्त पावायचे. ए मग चला की काहीतरी करूया. असं नुसतं बसून कटाळा आला की. सगळ्यातलं सगळंच करून झालंय आणि घरच्यांनी बी कावाच नाही अडवलं. आंब फणस खाऊन झालं, पाहुण्यांकडे जाऊन आलो, घरात झोपून झालं. असं वाटायचं ही सुट्टी पुरायची नाही. पण आता असं वाटतंय का नाही, कवा एकदाचा तो निकालाचा दिवस येतोय आणि कवा समजच नाही बघतोय बघ. मला बी सगळ्यांची लय आठवण येत्या. मुरडेला जाऊन सगळ्यांची गाठ घेऊन यायची का? नाही नको, आता निकालालाच जाऊ. तवर आहेत ती रानातली कामं करू. पुन्हा आपलं कॉलेज चालू झालं, घरच्यासनी बी आपली मदत नाही व्हायची. आमच्या घरी काही काम नाही. तू करत नाहीस माझ्या लागा, ती बहीण करते म्हणून सगळं तिलाच करायला लावतोस. तिला बी वाटत असेल की 4 मैत्रिणींनी भेटावं, बाहेर खेळायला जावं. बर बाबा, आजपासून पडेल ती काम करतो. तिला सांगतो लगीन उस्तवर घे जगून. आणि निकाला दिवशी ज्योतीला विचारतो कॉलेजला कुठे ऍडमिशन घेणार आहे. आणि मी बी त्याच कॉलेजला ऍडमिशन घेतो. कॉलेज झालं की मग लगीन करणार. कसं आहे,